मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना 2 लाखापर्यंतचं कर्ज त्याचबरोबर 50,000 रुपये रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केल्यानंतर 2 एप्रिलला त्या समितीचा अहवाल येणार होता. प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार, त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, वित्त, कृषी आयुक्त किंवा जलसंपदा, माहिती तंत्रज्ञान याचे जे सगळे सचिव आहेत, महा-आयटीचे एमडी आहेत, त्याच्यानंतर राज्य बँकर समिती अध्यक्ष, अशा पद्धतीची ती समिती आहे. तर त्या समितीचा तो अहवाल 2 एप्रिलला येणार होता, मात्र तो आता 15 एप्रिल किंवा त्याच्या आत येणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांकडे तो अहवाल सादर झाल्यानंतर तुमच्या मनातल्या कर्जमाफीचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे की नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार, नेमकं प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार, हे त्या ठिकाणी स्पष्ट आणि क्लिअर होणार आहे. त्याचबरोबर एकंदर हे सगळे जर बघितलं आपण तर 2017च्या कर्जमाफीप्रमाणे यावर्षी निकष असतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये एकही शेतकरी प्रतिनिधी नव्हता. आणि मी प्रामुख्याने म्हणतो की ज्यांना घरात सुद्धा घालायला चपला लागतात त्यांना अनवाणी पायानं शेतात राबराब राबणाऱ्या शेतकरी बापाच्या व्यथा कळू शकत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. बरं ठीक आहे, 15 एप्रिलच्या आत तो अहवाल त्या ठिकाणी सादर होणार आहे. हीच अपडेट होती. धन्यवाद.